हॅलो एव्हरीवन. तर आज मी जाणार आहे नांदेडचा सर्वात मोठा कार्यक्रम जे की आहे हिंजली चादर इथे. तिथे पोहोचल्याच्या नंतर तिथं खूप गर्दी होती. मग आम्ही खूप वेळ चालत गेलो तिथं गाडी साईडला लावून. त्यानंतर आम्ही मध्ये गेलो. मध्ये गेल्याच्या नंतर तिथं खूप छान व्ह्यू होता. असं वाटत होतं तिथून यावंच नाही. इतका सुकून होता आणि इतकं छान वाटत होतं. खूप म्हणजे खूप छान वाटत होतं आणि तिथं सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे आमच्या बंजाराच्या जातीला तिथं इतकं नाव केलं होतं, इतकं नाव घेत होते. त्यामुळे मला तिथं खूप म्हणजे खूपच छान वाटत होतं. हे तर झालं बाहेरचं. आता अजून आम्ही मधात गेलो. मधात इतकं छान होतं. तिथं गादी टाकलेले होते, कूलर्स लावलेले होते, सगळी सुविधा होती तिथं आणि खूप छान आणि मंत्री ते सर्वजण आले होते आणि तिथं सत्कार केला आणि मग थोड्याच वेळात मी हरवले बाई. मला ना कोणीच भेटत नव्हतं. माझ्या घरचे पूर्ण 1.5 तास मी त्यांना शोधले. मला ना कोणीच सापडत नव्हतं. खूप म्हणजे खूप परेशानी झाली तिथं माझी. कॉल लागत नव्हतं, नेटवर्क नव्हता. आणि मी तरी पण असा शाईनमध्ये बसले जसं की लोकाला कळू नये की मी हरवलेली आहे. म्हणून मी एका जागेवर चुपचाप बसले होते आणि असं दाखवत होते की मी नाही हरवलेली आहे. 3:30ला मी गेले होते, तर मला भेटले माझ्या घरचे 5 वाजता. तर मग माझी खुशी बघू शकता बाई, माझ्या घरचे भेटले आणि मला इतकी खुशी झाली, इतकी खुशी झाली. खूप म्हणजे खूप खुशी झाली. त्यानंतर आम्ही घरी जायसाठी निघालो आणि हां, ज्याला पण माझे डेली व्लॉग्स पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यांच्यासाठी रोज व्लॉग बनवेल. बाय बाय.